परंतु आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे जाणार, मध्ये कोणालाही पैसे खायला मिळणार नाही। शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या। शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की या चॅनलवरती पाहायला मिळेल। पहिलेच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अतिवृष्टीचे अनुदान आले, ई-केवायसी करून घ्या। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन। शेतकरी संघटनेकडून सरकारच्या जाहीरनाम्याची होळी, आश्वासनांची पूर्ती होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, शेतकऱ्यांचा इशारा। सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीची जोरदार मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे। पीक विम्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी, शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन ऐका। सध्या जर पाहायला गेलं तर आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सध्या जर विचार केला तर आता परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 268 कोटी रुपये, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 53 कोटी रुपये तर तूर उत्पादक शेतकऱ्यांना 14 कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे सध्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली। महाराष्ट्रातील 8 लाख लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाऐवजी 500 रुपये मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय। सध्या जर पाहायला गेलं तर आता इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता 1,500 रुपयाऐवजी 500 रुपये मिळण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे। पीएम किसान योजनेच्या 12,000 रुपयांच्या लाभासाठी फार्मर आयडी महत्त्वाचे, अन्यथा लाभ मिळणार नाही। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांच्या लाभासाठी फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले जात आहे। राज्यामध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस, अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा, हवामान विभागाचा इशारा। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये पुढच्या 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे। सोने चांदीचे दर घसरत आहेत, खरेदीसाठी उत्सुकता वाढली, चढ उतार कायम, दर आणखीन कमी होण्याची ग्राहकांना आहे अपेक्षा। सध्या जर पाहायला गेलं तर आता दरामध्ये थोडीशी वाढ झाली आहे। शेतकऱ्यांचे सोयाबीन संपले आणि भाव वाढले, 5 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 300 रुपयांची भाव वाढ। सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा। ओळख क्रमांक घेतला का? शेतकऱ्यांना ओळख क्रमांक घेण्याचे आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी आवश्यक आहे। जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या, हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट ओशनची केंद्राकडे मागणी। उद्योगांचे 10 लाख कोटी माफ करता पण शेतकऱ्यांसाठी 35,000 कोटी रुपये नाहीत, शेतकऱ्यांचा सवाल। सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी। खानदेशामध्ये कापसाच्या अवकेमध्ये घट, दरामध्ये झाली सुधारणा, शेतकऱ्यांकडील साठा अल्प। सध्या जर पाहायला गेलं तर आता खानदेशामध्ये कापसाच्या अवकेमध्ये घट झाली असून सध्या कापसाच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळत आहे। कपाशी पीक भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता कापसाचा आणि सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सध्या तरी यामध्ये आता धुळे जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता धुळे जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। जनावरांपासून पिकांपर्यंत सर्वांनाच बसतोय वाढत्या तापमानाचा फटका, समस्या वाढल्या, मे महिन्यामध्ये उष्णतेचा उच्चांक गाठण्याची शक्यता, आरोग्य जपा। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर मे महिन्यामध्ये उष्णतेचा उच्चांक गाठण्याची देखील शक्यता असल्यामुळे सध्या राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आलेला आहे। अवकाळी पाऊस, गारपीट, उन्हाच्या तडाख्यामुळे उन्हाळ कांद्याला मोठा फटका, उत्पादन घटले, शेतकरी संकटामध्ये। सध्या जर पाहायला गेलं तर आता अवकाळी पाऊस, गारपीट, उन्हाच्या तडाख्यामुळे उन्हाळ कांद्याला आता मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे। यामुळे आता उत्पादनामध्ये घट होण्याची देखील शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक फटका बसण्याची शक्यता। शेतकऱ्यांना 2026 अखेर 12 तास मोफत वीज देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। येत्या 5 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने वीज बिल कमी करण्याची देखील या ठिकाणी केली आहे घोषणा। यंदा देशभरामध्ये बरसणार समाधानकारक पाऊस, ला निना या मोसमामध्ये कमकुवत, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अधिक पाऊस राहण्याची शक्यता। सध्या जर पाहायला गेलं तर आता
यंदा देशभरामध्ये चांगलाच पाऊस बरसण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर सर्वाधिक पाऊस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बरसण्याची हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे, लक्ष देऊन ऐका। सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे। विशेष करून आता हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील आता पीक विम्याची गरज होती, मात्र शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता। मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। पीक विम्याचे आता वाटप सुरू झाले। उत्पन्नासह रहिवासी पुरावा द्या, नसल्यास रेशन कार्ड होणार रद्द। अपात्र रेशन कार्डधारक लाभार्थ्यांची शोध मोहीम पडताळणी देखील सुरू। सध्या जर पाहायला गेलं तर आता अपात्र रेशन कार्डधारक लाभार्थ्यांची आता शोध मोहीम सुरू असून पडताळणी होत आहे। यामध्ये आता अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यामध्ये येणार आहे। 8 लाख लाडक्या बहिणींच्या लाभामध्ये कपात, दादांची प्रतिक्रिया। सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पडताळणी सुरू झाली असून आता 8 लाख बहिणींना कपात करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती। लातूरमध्ये कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक ठिकाणी तसेच जागोजागी आता कर्जमाफीसाठी आंदोलने करण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। कर्जमाफीसाठी जोरदार मागणी। जमीन एकाची अन पीक विमा दुसऱ्याचा। सध्या जर पाहायला गेलं तर आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे। बीड जिल्ह्यामध्ये बोगस पीक विम्याचे प्रकरण सध्या चर्चेमध्ये असतानाच आता परळी येथे एक अजबच प्रकार उघडीस आला आहे। दुसऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीवर पिकाचा पीक विमा काढून फसवणूक केल्याचा प्रकार सध्या उघडीस आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी आता पीक विम्याचे देखील मोठे घोटाळे होत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे। जमीन एकाची अन पीक विमा दुसऱ्याचा असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे। मान्सून यंदा 5 दिवस आधीच येण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। सध्या जर पाहायला गेलं तर गत 4 ते 5 दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठे बदल झाले असून मान्सूनच्या हालचाली अंदमानामध्ये दिसण्यास आता सुरू झालेली आहे। मान्सून यंदा आता 5 दिवस आधीच येण्याची देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता महत्त्वाची बातमी, पीक विम्यासंदर्भातील मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन ऐका। सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। विशेष करून आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अखेर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। एका शेतकऱ्यांनी कमेंटद्वारे कळवले आहे की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होत आहे। सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या तालुक्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहूया। शेतकरी बेहाल, विमा कंपन्या मालामाल। 2016 ते 2024 या 8 वर्षामध्ये विमा कंपन्यांना 43,101 कोटी रुपयांचा हप्ता। मात्र सध्या तरी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मात्र 2016 ते 2024 या 8 वर्षामध्ये विमा कंपन्यांना तब्बल 43,201 कोटी रुपयांचा हप्ता देण्यामध्ये आलेला आहे। यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा कंपन्यात जास्त मालामाल। नमो शेतकरीचा निधी मिळत असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये कपात करण्यामध्ये आली आहे। ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या अशा महिलांना आता फक्त 500 रुपयांचा हप्ता मिळण्याची राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे। त्यानुसार आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोठा फटका। शेतकरी मित्रांनो, आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। धाराशिव जिल्ह्यातील आतापर्यंत 40% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा झाली असून आता 60% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे। आता सध्या जर विचार केला तर आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती, त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे देखील वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे अपडेट आपण पुढे पाहूयात। सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू।
देशामध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये 8% वाढ, शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदीला पसंती. सध्या जर पाहायला गेलं तर आता देशामध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये आता 8% वाढ झाली असून शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदीला पसंती पाहायला मिळत आहे. बळीराजाचं नुकसान, शासकीय कर्मचारी मालामाल. बोगस शेतकऱ्यांच्या नावे अनुदान लाटले. सध्या जर पाहायला गेलं तर आता शासकीय कर्मचारी शेतकऱ्यांचे पीक विमा लाटत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. बोगस शेतकऱ्यांच्या नावे आता अनुदान लाटण्याचा देखील प्रकार समोर आला आहे. खरीप हंगामासाठी 7,42,000 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित. कृषी विभागाची तयारी. 86,618 क्विंटल बियाणांची मागणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील चित्र. सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामासाठी 7,42,000 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून कृषी विभागाची सध्या तयारी पाहायला मिळत आहे. 86,618 क्विंटल आता बियाणांची मागणी देखील आता करण्यामध्ये आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील चित्र. हरभरा दरासंदर्भातील बातमी. बाजार समिती मुंबई या ठिकाणी हरभऱ्याची 1,070 क्विंटलची आवक झाली होती. तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 8,800 रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी आता 8,200 रुपयांचा पाहायला मिळत आहे. दरामध्ये काहीशी सुधारणा देखील पाहायला मिळत आहे. वर्षाखेरीस सोने 1,30,000 जाणार. ट्रेडवार चिघळल्यामुळे सोने आणखीन वधारण्याचा गोल्डमन शासनचा अंदाज. सध्या जर पाहायला गेलं तर आता सोन्याच्या दरामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. सरकार लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार. महायुती सरकारचे आश्वासन. सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता एप्रिल महिन्याचा देखील 10वा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळाला आहे की नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.